असतो जगात. आता मी एकदा एक लेख वाचला होता वृत्तपत्रामध्ये, देयर इज नो ब्रिलियन्स इन द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जे ब्रिलियन्स जे म्हणतो आपण तो मुलगा खूप टॅलेंटेड आहे, मुलगी टॅलेंटेड आहे, असं तसं टॅलेंट हे जगामध्ये नाही आहे. युअर प्रॅक्टिस मेक्स यू मोर टॅलेंट. जितका तुम्ही सराव करा कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही विषयाचा तर तुम्ही त्याच्यात टॅलेंट व्हा. म्हणजे आता उद्यापासून मी वाचतो एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणी असं बॉर्न टॅलेंट नसते आणि तुम्ही ऑलरेडी टॅलेंट आहात. कारण की तुम्ही या शाळेत प्रवेश घेतलेला आहे खूप मोठी स्पर्धा परीक्षा क्रॉस करून. तर तुमच्याबद्दल टॅलेंटचा प्रश्नच येत नाही. ईच अँड एव्हरी पर्सन जो आहे माझ्यासमोर बसलेला, तुम्ही सर्व विद्यार्थी टॅलेंटेड आहात. मग या आपण ज्या प्रोसेस करून चाललो की आपण जे आपण या ठिकाणी शिकत आहोत तर मग त्याचा भविष्यात उपयोग काय होणार आहे तर ते आपण थोडंसं लक्षात घेऊ, जास्त नाही. आणि तुमच्या जीवनावर कामात येतात जर तुम्ही त्याचा उपयोग केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला आता तुम्ही टीव्ही वगैरे पाहत असाल ना. आता टीव्ही किंवा इतर ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, वृत्तपत्रामध्ये दिसत असेल, दररोज काही ना काही बातम्या त्या ठिकाणी येत असतात. कधी आपल्याला आर्मीची बातमी त्या ठिकाणी दिसते, कधी स्पोर्ट्सची बातमी दिसते, कधी पॉलिटिक्सची बातमी दिसते, कधी आपल्याला कोणीतरी IAS झालं, कोणीतरी IPS झालं आपल्या जिल्ह्याचं, असं आपल्याला समजते. तर मित्रांनो, करिअरमध्ये आपल्या भविष्याचे ज्या उपजीविकेसाठी आपण आपलं भविष्य यूज करणार आहे किंवा जो जॉब आपण करणार आहे किंवा जे आपल्याला भविष्यात करायचं आहे, ज्याच्या भरोशावर आपल्याला आपले पुढचं जीवनामध्ये तुम्ही आर्मीमध्ये जॉईन करू शकतो. मला आर्मीमध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर कोणी स्पोर्ट्स पर्सन होऊ इच्छित आहे, कोणी ॲक्टर होऊ इच्छित आहे, कोणी म्युझिशियन होईल. आलं लक्षात. कोणी म्हणेल मला IAS व्हायचं आहे, कोणी IPS व्हायचं आहे, कोणी म्हणाल मला डान्सर व्हायचं आहे. पण मित्रांनो, हे सर्व करत असताना हे जे तुमच्या विशेष आहेत, ह्या सर्व करताना तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुमच्या एज्युकेशनचा पुरेपूर जेव्हा तुम्ही वापर कराल त्यानंतर तुम्ही जे काही चूज कराल त्याला तुम्ही ते करिअर म्हणू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जे आज तुम्ही करत आहात ते 12वीपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि मेरिट लेवलचं करायचं आहे. ते जोपर्यंत तुम्ही करणार नाही, ते जे तुम्ही भविष्य ठरवून ठेवलेलं आहे ते तुम्हाला साध्य होणार नाही. आणि महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे सरांसोबत मी बोललो तर हे विद्यार्थी 24 तास तुम्ही जे विद्यार्थी आहात, बुलढाणा जिल्ह्यातले 500 विद्यार्थी, तुमचं नशीब चांगलं आहे किंवा तुम्ही एक चांगले व्यक्ती आहे. तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्ही या ठिकाणी आहे की तुमच्यासोबत 24 तास टीचर्स आहेत. जर बाहेर शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जर आणि तुमचं जर कंपॅरिझन केलं तर ते विद्यार्थी फक्त 6 तास शाळेत असतात. जशी माझी मुलगी सकाळी शाळेत जातात आणि 3 वाजता परत येतात. 9 ते 3 पर्यंतच तिचे टीचर तिच्यासोबत असतात. आणि तुम्ही तुमचं करिअर असं घडवलेलं आहे की तुम्हाला सानिध्य लाभलेलं आहे तुमच्या टीचर्सचं. म्हणजे तुम्ही मुलीचा विचार केला तर माझ्या मुलाला आणि मुलीला ते नाही, मला ट्युशन लावावं लागेल सरांचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या आणि तुम्हाला जे ठरवायचं आहे आणि आपलं करिअर कशावर डिपेंड आहे. तुमच्या शाळेचे अध्यक्ष असतात, त्याच्यासमोर IAS लिहिलेला आहे. त्याचा अर्थ होतो इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे भारताचं जे काही प्रशासन चालते. कदाचित आता तुम्हाला सिव्हिक्स वगैरे असेल आहे की नाही, राष्ट्रपती उपराष्ट्रपती वगैरे त्या गोष्टी आहेत, येतील भविष्यात. काही लोकांना असतील, काही नसतील. IAS वगैरे जे सचिव वगैरे असतात मंत्र्यांचे, ते सर्व IAS असतात. संपूर्ण देश चालवतात ते लोक. तुम्ही जर उद्या IAS झाले तर एक संपूर्ण देश चालवणाऱ्यांपैकी तुम्ही एक राहाल. जर IAS झाली, IPS झाली, डॉक्टर झाली, आर्मीमध्ये आता लेफ्टनंट म्हणून CDS, NDAच्या काही एक्झाम्स होतात 12वी नंतर. आता गव्हर्नमेंटने तिथे रिझर्वेशनच केलं. सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये मुलीसुद्धा तिथे सहभागी होऊ शकतात. मुलं तर दरवर्षी त्या ठिकाणी होतात. दरवर्षी लक्षात घेऊ की तुम्ही 12th क्लास पास झाले किंवा आता जे पोझिशनमध्ये तुम्ही आहात तर तुम्ही म्हणाल सर हे कसं अचीव करायचं. NCERT आता मी काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. बरेचसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी
एनसीईआरटी पुस्तकं गोळा करतात आणि त्याचा अभ्यास करतात। याचा अर्थ असा तुम्हाला जी काही स्पर्धा परीक्षा केंद्रीय स्तरावरची द्यायची आहे त्याचा सगळ्यात कशाची संबंधित असेल? एनसीईआरटी। याचा अर्थ तुम्ही जेव्हा नवोदयमध्ये शिकून जाल तेव्हा तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल त्या लेवलचा। कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर तुम्ही पेपर पाहिला तर त्याचे जे कन्सेप्ट सर्व जे कन्सेप्ट आहे किंवा त्याचा जो सिलेबस आहे सर्व सीबीएसई आणि एनसीईआरटी बेस आहे।